नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स शेअर करणार आहे ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहेत। तर चला पहिल्या टिपला सुरुवात करूया। पहिली टिप ही आपल्या संपूर्ण महिला वर्गांसाठी। आता काय होतं, जेव्हाही आपण साडी ही नेसतो तर साडीचा जो काही पदर आहे तो व्यवस्थित टक इन करण्यासाठी किंवा तो व्यवस्थित तशाच पद्धतीने सिक्युअर राहण्यासाठी आपण सेफ्टी पिनचा वापर करत असतो। या पद्धतीने जसं की तुम्हाला दिसत आहे, या पद्धतीने आपण सेफ्टी पिनचा वापर करतो। पण बऱ्याचदा काय होतं, ही सेफ्टी पिन या ब्लाऊजमध्येच अडकते बघा, शेवटचा जो गोलाकार भाग आहे तिथे अडकते आणि मग अशा वेळेस ब्लाऊज हे फाटतं सुद्धा आणि ती सेफ्टी पिन काढण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो किंवा खूप नाकेनऊ येतात। मग हे व्हायला नको म्हणून काय करायचं, तर नेल पेन घ्यायची। कोणत्याही कलरची नेल पेन घ्या, असं काहीच नाही की ह्याच कलरची हवी। पण जर तुम्हाला ती सेफ्टी पिन जरी दिसायची नसेल तर मग तुम्ही त्या कलरच्या नेल पेनचा वापर करू शकता ज्या कलरचं तुमचं ब्लाऊज किंवा साडी आहे। खाली जिथे गोल असतं ना सेफ्टी पिनला, तिथे आपल्याला ही नेल पेन लावून घ्यायची आणि आता ही 2 ते 5 मिनिटं बाजूला ठेवून द्या। ही नेल पेन ह्या सेफ्टी पिनवरची सुकण्यासाठी। आता ही सुकली आहे। आता ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा पदर हा ब्लाऊजला व्यवस्थितरित्या सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेता तसंच करायचं आहे। आपण तिथे नेल पेन लावल्यामुळे तिथे बिलकुल ती जे काही पदर आहे तो असा मागे जात नाही किंवा ते जे काही गोलाकार आहे ते ब्लाऊजमध्ये जात नाही आणि सेफ्टी पिन बिलकुल ब्लाऊजमध्ये अडकत सुद्धा नाही। चला मंडळी 2 नंबरची टिप बघूया। आपल्याकडे जे रोजचे वापरणारे चष्मे आहेत किंवा गॉगल आहेत, बऱ्याचदा काय होतं की हे आपण पाण्यानेच पुसतो आणि अशा वेळेस ना यावरती जी काही कोटिंग असते ना ती बऱ्याचदा जाते। सो तुम्ही काय करू शकता, यासाठी वेगळा एक स्प्रे मिळतो तो सुद्धा घेऊ शकता। पण नसेलच तर अशा पद्धतीने टिश्यू पेपर घ्यायचा, व्हिनेगर घ्यायचं आणि व्हिनेगरच्या मदतीने आणि टिश्यू पेपरच्या साह्याने तुम्हाला तुमचे जे काही चष्मे आहेत, गॉगल्स आहेत ते क्लीन करून घ्यायचे। असं केल्याने गॉगल्स आणि चष्म्यावरचं कोटिंग सुद्धा निघून जात नाही आणि तुमच्या चष्म्यावरती जो आहे स्क्रॅचेस वगैरे सुद्धा येत नाही। चला मंडळी नंतरची टिप बघूया। मी इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि आपल्याला बस अर्धच लिंबू लागणार आहे। 2 हातासाठी 2 लिंब लागणार आहे। आता हात का म्हटले ते तुम्हाला समोर कळणार आहे। इकडे आपल्याला यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि थोडं चाकूच्या साह्याने याला टोचे मारून घ्यायचे। म्हणजे काय होईल, याचा रस जो आहे तो चांगला निघेल म्हणून आपण अशा पद्धतीने करत आहोत। तर तुम्ही बघू शकता। आता यावरती आपल्याला टाकायचा आहे बेकिंग सोडा। थोडा थोडा टाका, कारण बेकिंग सोडा जेव्हा लिंबू वरती आपण टाकतोय तेव्हा ती रिॲक्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे थोडं थोडं टाकायचं आणि पूर्ण आपलं जे काही लिंबू आहे त्यावरती पसरवून घ्यायचं। आता याचा वापर आपण कशासाठी करतोय हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे। आता मी हात म्हटले त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की हाता रिलेटेड काहीतरी आहे। तर काय होतं, बऱ्याचदा आपले जे काही नख आहेत ते काळपट होतात किंवा त्यामध्ये जे आहे बऱ्याचदा आपण काही केलं असेल, असे काही भांडे घासले असेल तर ते नखामध्ये जाऊन बसतं। मग ते क्लीन करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नख जर यामध्ये असे डीप केले आणि थोडंसं 1-2 मिनटं जर यामध्ये अशा पद्धतीने रोटेट करून थोडंसं घासल्यासारखं केलं लिंबावरती दोन्हीही हाताचे नख, तर जो काही काळपटपणा आलेला आहे नखावरती तो पूर्ण नाहीसा होतो। रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता माझे जे काही नख आहे ते किती छान पद्धतीने क्लीन निघालेले आहेत। चला मंडळी नंतरची टिप बघूयात। आता इकडे मला जेवढं वरती मीठ हवं होतं मी तेवढं काढून घेतलेलं आहे किंवा मग मीठच नसेल तर काही वेफर्स असतील किंवा वेगळं काहीतरी असेल आणि अर्धं जर यामध्येच राहिलं असेल आणि ते जर आपण तसंच ठेवलं तर काय होतं, त्यामध्ये जेही आहे त्याला ओलावा निर्माण होतो आणि ते वातड होतं आणि मिठाचं घेतलं तर मिठामध्ये असं पाण्यासारखं होतं आणि गुठळ्या टाईप होतं आणि ओलसरपणा येतो। मग हे पुन्हा पहिल्यासारखं सील करण्यासाठी काय करायचं, तर अशा पद्धतीने चाकू घ्यायचा आणि चाकूवरती अशा पद्धतीने ते रॅपअप करून घ्यायचं। नंतर माचीसची काडी घेऊ शकता किंवा मेणबत्ती घ्या जाळून आणि अशा पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं फिरवत जायचं आहे आणि पूर्ण सील पॅक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल हे किती छान पद्धतीने सील पॅक झालेलं आहे। यामध्ये बिलकुल आता बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही आणि जे काही आतमध्ये असेल त्याला बिलकुल ओलावा किंवा ते वातड वगैरे होणार नाही। सो तुम्ही बघू शकता यामधनं काहीच खाली पडत नाही। सो ही टिप नक्की आजमावून बघा। चला मंडळी आता आपण नंतरची टिप बघणार आहोत।
काय होतं की आपल्याला लसूण सोलायचा म्हटलं तर तो नखानेच काढावा लागतो आणि नखाने जेव्हा आपण काढतो आणि लसूण सोलून होतो त्यानंतर नखामध्ये भरपूर आग होते, कारण लसणामध्ये तिखटपणा असतो. पण जर तुम्ही ही टीप वापरली किंवा ही ट्रिक आजमावून बघितली तर लसूण सोलणं खरंच खूप सोपं आहे. तुम्हाला डायरेक्टली लसूण घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने सालासकट तुम्हाला कापायचा आहे. बारीक कापून घ्यायचं आहे. जे काही हॉटेल मध्ये असतं ना, तर तिथे भरपूर प्रमाणात त्यांना लसूण कापावं लागतो, त्याची पेस्ट करावी लागते. तर ती हीच ट्रिक आजमावतात. तर तुम्हाला पूर्ण जेवढा लसूण सोलायचा तो अशा पद्धतीने सरळ शॉर्ट तुम्हाला कापून घ्यायचा आहे. जेव्हाही तुम्ही हे कापत असाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की जो काही लसणावरचं साल आहे ते पूर्ण निघून जाते. साल आणि लसण हा जो आहे पूर्ण एकावरच होतोय आणि नंतर जेव्हा तुम्ही एखादी प्लेट घेतली आणि ते पाखडून घेतलं तर त्याचे जे काही साल आहे ते वेगळे होतात. किंवा मग एखादा रुमाल घ्या, रुमालमध्ये हे पूर्ण टाका सालासकट आणि एकदा चोळून घ्या. पूर्ण साल याच्यावरती निघून जाते. तुम्ही बघणार अर्ध्याच्या वर तर साल ही पूर्ण निघून जाते. सो लसूण सोलणं खरंच खूप सोपं आहे. नखामध्ये सुद्धा तिखटपणा जाणवत नाही आणि एकाच वेळी खूप सारं लसूण सुद्धा सोलून होतो. तुम्ही बघू शकता आता इथे ना मी रुमालचं सुद्धा तुम्हाला टिप सांगितली. त्याचबरोबर तुम्ही थोडंसं पाखडून सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने मी आता हे ताटामध्ये ट्रान्सफर केलंय. आणि तिसरी टिप म्हणजे तुम्ही सरळ यामध्ये जो लसूण आता ऑलरेडी हा सोललेला लसूण आहे ना, तर हा फक्त वेगळा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि साल वेगळे ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्ही केलं तर खूप छान पद्धतीने लसूण हा सोलून होतो. तर चला आता मी सुद्धा हा संपूर्ण लसूण जो आहे तो वेगळा करते. याला काहीच टाईम लागत नाही आणि तुम्ही बघू शकता आपला लसूण जो आहे तो खूप छान पद्धतीने बारीक कापला गेला आहे. तुम्हाला पेस्ट जरी याची करायची असली तरी सोपं आहे. कोणत्या भाजीमध्ये डायरेक्ट कापून टाकायचा असला तरीसुद्धा खूप सोपं आहे. सो लसणाची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लसणावरती एकसुद्धा साल नाही आहे. कसं वाटली ही ट्रिक तेही मला सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. इकडे मी प्लेट घेतली आहे, त्यामध्ये घेतलं आहे अर्धा चमचा मीठ. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे व्हाईट कलरचं कोलगेट. सो आता हे कोलगेट किती घ्यावं तर ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे, कारण आपल्याला अजून काही गोष्टी यामध्ये घालायचं आहे, त्यानुसार तुम्हाला ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता यामध्ये मी टाकते आहे थोडासा सोडा. जेवढा मीठ घेतलं मी तेवढं सोडा घेते आहे आणि आता हे मिक्स करायचं. आता हे यामध्ये जे काही आपण कोलगेट वापरलं आहे तर ते कोलगेट थोडंसं कमी असं मला वाटलं, त्यामुळे मी ॲड केलं. अशा पद्धतीने थोडीशी पेस्ट त्याची तयार झाली पाहिजे किंवा कोलगेटच्या साह्याने पूर्ण पेस्ट करा. पण जास्त कोलगेट नको म्हणून आपण इथे थोडंसं व्हिनेगर टाकूयात की त्याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती आपण ॲडजस्ट करण्यासाठी म्हणून. आणि एखादा जुनासा कोणता पण टूथब्रश घ्यायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं. अगदी कारगर अशी ही जी आहे पेस्ट आपली बनलेली आहे. आता हिचा वापर कशासाठी करायचा चला जाणून घेऊयात. जेव्हा आपण नवीन मोबाईल घेतो तर त्या मोबाईलसोबत अशा पद्धतीने जे काही मोबाईलची कव्हर असते ती असते आणि कालांतराने ही पिवळी पडते. पण ह्या सोल्युशनने ही जी आहे याचा जो काही पिवळपणा आहे तो जास्त निघणार नाही. पण जे काही आपले असे दुसरे कव्हर्स असतात हे खूप छान पद्धतीने स्वच्छ होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की याचा का पिवळटपणा निघत नाही, हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे आणि हा पिवळसरपणा निघण्यासाठी मी अजून तुमच्यासोबत ट्रिकसुद्धा शेअर करणार आहे. तुम्हाला कव्हरला ही पेस्ट लावून घ्यायची. अशी ट्रान्सपरंट कव्हर असेल तर हिला 10 मिनटं तुम्हाला असंच ठेवायचं आणि हे करत असताना कोलगेटचं प्रमाण मात्र तुम्हाला जास्त ठेवायचं आहे. आणि हे 2 मिनटं बाजूला ठेवलं की लगेच ही एखादं डिशवॉश लिक्विड घेऊन तुम्हाला हे साफ करून घ्यायचं आहे. पण जर पिवळट डाग खूप असतील तर जास्त टाईम ठेवावं लागेल किंवा मग याने जे आहे जास्तच खूपच अगदी पिवळी झाली असेल तर मग आपल्याला मात्र दुसरी ट्रिक आजमावं लागेल, जी की मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करणार आहे. पण मी तुम्हाला दाखवते आहे की ह्या ॲक्ने एवढी ट्रान्सपरंट निघत नाही, थोडंफार लाईट होतं आणि जर तुम्ही 2 ते 3 वेळेस केलं तर नक्कीच निघून जाईल. सो अशा पद्धतीने बघा मी साफ करून घेतलेलं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलच्या कव्हर खूप छान पद्धतीने या पेस्टने जे आहे क्लीन निघतात, एकदम मस्त क्लीन निघतात. त्याचबरोबर जी काही आपण पेस्ट बनवली आहे त्याने तुम्ही आरसेसुद्धा क्लीन करून घेऊ शकता. ती पेस्ट लावून आणि नंतर त्यावरती पाणी टाकून सुद्धा क्लीन करून घेऊ शकतात. खूप छान क्लीन निघतात. तुम्ही बघू शकता खूप पिवळसर होती, थोडीफार लाईट झाली. पुन्हा आपण 2दा केली. मी काही याला रेस्टिंग टाईम दिला नाही, पण पुन्हा केल्यानंतर याचा पिवळटपणा नक्की निघून जाईल. पण दुसरीवाली ब्लॅकवाली तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने क्लीन निघाली आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल की खरंच याने क्लीन निघतं की नाही.
आणि तुमच्या मोबाईलच्या कव्हरसुद्धा तुम्ही याच पद्धतीने नक्की स्वच्छ करा. सो तुम्ही बघू शकता अगदी शायनीनेस याला आलेला आहे. आतून बघू शकता किती साफ झालेली आहे. सो मंडळी, तुम्हाला कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओज कसे वाटतात तेही सांगा. काही इम्प्रूव्हमेंट वाटली तर मला नक्की सजेस्ट करू शकता. चला मग भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. बाय.